पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जय। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी मम बद्ध्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहने कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैर्नदी कैवर्तककेशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैर्हरः पेपीयमानं मुदा भूयाद् भारतपङ्कजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे मूकं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज पहिला अध्याय करा। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मे नमः। श्री ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरी अथ प्रथमोऽध्यायः। प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुचि गणेशो सकलार्थमति प्रकाशो
मने निवृत्तीदासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवेश जेठवर्ण वपू निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुनती शूद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्नेवरी तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकते पल्लव सडका देखा षडदर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कुतोची फरशु नीती भेदू अंकुशु वेदांतु तो महारसु मोदकी उमिरवे एके हाती दंतु जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तो देखा विवेकवंतुम सविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंद केवळो महासुखाचा तरी संवादू तोचे दशनू जो समता शुभ्रवर्णू देवोन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्नराजो मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोन विशेषे अत्यादरो विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी का चिंतामणी जहाया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देवो म्हणे मनोनी जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहानी ना तरी अमृतरस स्वादने रस सकळ तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुंचे ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाधी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वरिष्ठ अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव येथो निरसा झाला ओ रसाळपणाचा देवीची ऐका आणि कैक येथो निशब्द श्री सच्छाश्रिक
आणि महाबोधी कोवळीक दुनावली येथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भले येथ कळा विदपन कळा पुण्यासी प्रताप वागळा म्हणून जन्मे जयाचे अवलेळा दोष हरले आणि पाहता नाविक रंगी सुरंगतेचे आगळिक गुणास गुणपणाचे बीक बहु असयथ भानूचे नेतेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परिविस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराचे होईजे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वैसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी घडे रेत वन शोभेची खाणी उघडे आदिला पासून पाडे ज्या परे नाना घरीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी वरवेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडले बरवेपण पातले ते जाणून काय आश्रयले इतिहासी नाना पुरते प्रतिष्ठे लागे सानी व धरोणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगे भारता आले म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकितीही येणे कारणे म्हणिपे पाहे व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जनमे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपम परम मंगल धाम अवधारे जो आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी नातरे शब्द ब्रह्माब्धी मथिले या व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके अमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वे संगती सांगी जैल जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी श्रीविजे आदरेसी जेने शारदेचे चंद्रकळे माझी अमृत कन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकुरत लगे तिया परी श्रुता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अनोनिया हे शब्दे विन संवादिजे इंद्रियानिनुता भोगिजे बोलादि झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागुनीती परी कमळ दळे नेनती तैसे पर्याय सेविती ग्रंथी ये का फुला ठावो ना सांडिता अलिंगीचे चंद्र प्रकटता हा अनुरागो भोगिता कुमुदिनी दाने ऐसे निगंभीरपणे शिरावले निहंत करणे अतिला तोची जाणे मानू ये अहो अर्जुनाची पांती जे परिचयाच्या योग्य हाती तिहे कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभो सखोल हृदया फुले म्हणून या जैसा स्वभाव माई बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक चितयाचा संतोष आठी तैसा तुम्ही अंगीकारिला समज आपला म्हणितला तरी उनी सहजे उपसाहला प्रार्थुताई परी अपराधुतो आणि काहे जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवूला हे म्हणून या हे अनावरण विचारिता वायाचे दिवसा उपनला चित्ता हे रवी भानु तेजी काय खाद्योता शोभाथी टिटी भून चाचुवरी माप सुये सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्ते येथ ऐका आकाश दिवसावे तरी अनिक त्याहुनी थोर व्हावे मनोनी पाडो हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी देत हरू मने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे
तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेदावती वेद तेथ अल्पमे मतिमंद काय होय हे अपार कैसे कवळावे महातेज कवने धवळावे गगन मोठे सुवावे मशके केवी परी येथासे कुआधारो तेनेची बोलेनी सदरो ये सानुकूळ गुरु ध्यान देव म्हणे एरवी तरी मी मूर्खो जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपको सोजळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिषित आहे का मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुके आथी भारती येथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काही जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे हे तुमते विनवितो असे आता दे जो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरूपितो ते आपुला अलंकारितो बलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त दे झडकरी वेगा या बोला निवृत्ती दासो पावोनी परम उल्हासो मने पर्यसा मनावकाशो देवोनिया धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्रसे पुसतो मने संजया सांगे मातो कुरुक्षेत्रींची जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवानी माझे गेले असती राजे झुंजाचे तरी तिहे तुला अवसरी काय जतासे रयरी ते झड करी कथन करी मज प्रती संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानेकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं च व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता ते वेळी तो संजय बोले मने पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलय पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवन नातरे वडवा नळू सांदुकला प्रलय वाते पोखला सागर शोषोनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नानाविही परिकर अवगमले भयासुर ते काळे ते देखिल्या दुर्योधने अव्हेरिले कवने माने जैसे न गणजे पंचानने गजघटाते मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळ भारून पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते हे रचयाती बुद्धिमंते द्रुपद कुमारे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी पुरठा केला तेने हा सैन्य सिंह पाखरिला देख देख अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा अनेकही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्र धर्मी निपुण वीर हाते जे बडे प्रौढे पौरुषे भीमार्जुनांसारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची येत युधानो सुभटो आलासे विराटो महारथे श्रेष्ठो द्रुपद वीरो दृष्टकेतुश्चैकितानक काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः
युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः चेकितान धृष्टकेतु काशीश्वरो विक्रांतो उत्तमौजान् नृपनाथो शैब्यदेख हा कुंती भोजोपाहे एक युधामन्यु आला आहे आणि पूर्जितादिराय हे सकळ देखे हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरुणवा अर्जुनु तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार हे सकळ हे महारथी वीर मिती निजे पर्यापार मिनले असती अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च आता मुचादळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगे जती उद्देशे दोन्ही जाई जती बोलोनी तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे हा भीष्म गंगानंदनु जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगज पंचाननो कर्णवीरू या एकेकाचे निमन व्यापारे हे विश्व होय संहारे हा कृपाचार्यन पुरे एकलाचे एक विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा आडदरू सदा वाहे कृतांतो मनी समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणि कही बहुता हाती जयांच्या बळामिती धाता हिलेने अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणास सर्वे युद्ध विशारदाः जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो काजे अस्त्र जात येथो निरूढ हे अप्रतिमल्ल जगे पुरता प्रतापो अंगी परी सर्व प्राणी मजची लागी अराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनीन स्पर्शे मी सर्वस्वया तैसे शुभटांसी आमुचिया काजाचे निपाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकनी जाणती कळे कीर्तिसी जिती हे बहु असो क्षात्रनीती येथोनिया ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी अमुते आता काय गणूया ते अपार हे अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं वरी क्षत्रिया माझे श्रेष्ठो जो जगजेठी जगी सुबटो तया दळवैपणाचा पाठो भीष्मासी पै आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासले येणे पाडे थे कुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेत द्वार पण कवना नाही मग वडवा नळू तैसे आहे विरजा जैसा ना तरी प्रलयवन्ही महावातो या दोघा जैसा सांगातो तैसा हा गंगा सुतो सेनापती आता येणेशी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोडे वरी चिलेनी पाडे दिसत असे वरी भीमसेन बेथो तो जहाला असे सेनानाथो ऐसे बोलोनी हे मातो सांडिले तेने अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैनिका ते मनितले आता दळभार पुलाले सरसे करा जयाजिया क्षोहिणी तेने त्या अरणी वरगण कवन कवनी महारथिया तेने त्या आवरिजे भीष्मा तळी राहिजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचू आमुचा तस्य संजनयन हर्षम कुरु वृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चयेष शंखं दद्मौ प्रतापवान या राजाच्या बोला सेनापती संतोषला मग तिने केला सिंहनादो तो गाजत असे अद्भुत दोन्ही
सैन्यांतो प्रतिध्वनीन समातू उपजत असे तयाची तुलगासवे वीरवृत्तीचे निठावे दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरिला तो दोन्ही नाद मिनले तीर्थ त्रैलोक्य बधिरभूत जहाले जैसे आकाश का पडिले तुटोनिया गडगडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापत असे तेने महाघोष दुमदुमुती ताती गिरिकंदरे तव दळा माझी रणतुरे अस्फुरिली 130 तत्व ततशंखाश्च भीर्यश्च पनवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलो भवत् उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते महाप्रलयो जेथे धाकडांसी भेरी शान मांदळ शंख कहाळ भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुभटांचे आवेशे भुजा त्राटिते विसनैले हाका देते जेथ महाबद भद्र जाती आवर्तीना तेथ वेडांचे कवन मातो काचया केर फिटतो जेने दचकला कृतांतु अंगने घे एका उभयाचे प्राण गेले चांगाचे दात बैसले बिरुदांचे दादुले हिमताती ऐसा भूत तुरबंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू ओढवला आजे ततश्वेतैर्हैर्युक्ते महती शंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तिपुत्रो युधिष्ठिरः नकुलसहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ऐसी स्वर्गी मातो देखो नितो आकांतो तव पांडव दळांतो वर्तले काही हो का निज सराय विजयाचे ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाचे जवळेचे कातले चारी की पाखांचा मेरू दैसा रहम वरू मिरवतशे तैसा ते जे कोंदाटल्या दिशा जयाचे ने जेथ अश्ववाहको आपण वैकुंठी चारणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंग धरो अर्जुनेसी देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपन पार्थाचे करीतो असे पायको पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्य स्फुरिला अवलिळाचे परितो महाघोषो थोरो गरजतो असे गहिरो जैसा उदयला लोपी दिन करो नक्षत्राते तैसे तुर्बंबाळो भवते कौरवदळी गाजत होते ते हरपोनी नेनो केवते गेले तेथ तैसाची देखे रे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्दाचाट मिनले कवट तेथ ब्रह्मकटाह शतकोट हो पाहत असे तव भीमसेनो विसनैला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्रा स्फुरिला महाशंखो तो महाप्रलय जळ धरू जैसा घडघडीला गहिरो तव अनंत विजयो युधिष्ठिरो आस्फुरित असे नकुळे सुघोषो सहदेवे मणिपुष्पको तेने नादे अंतको गजबजला ठाके काश्यश्च परमेश्वास शिखंडीच महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्विकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान् दद्मु पृथक् पृथक् सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदयादिक हा काशीपती देख महाबाहु तेच अर्जुनाचा सुतो सात्यकी अपराजितो धृष्टद्युम्नो नृपनाथो शिखंडी हन विराटादि नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेने महाघोष निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहते तेथ तिन्ही लोक दंडळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलास वेरी पृथ्वी तळवून तो
पाहत आकाशासे सुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐसी एकटाळी पिटिली सत्यलोकी देहाचे दिन थोकला जैसा प्रळय काळ मांडला तैसा हाहाकार उठिला तिही लोकी ते देखोन आदि पुरुष विस्मितो म्हणे जने होय पाहतो मग लोपिला अद्भुतो संभ्रमतो मनोनी विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले जय महाशंका स्फुरिले कृष्णादिकी तो घोष तरी उपसंहरला परी साध होता राहिला तेने दळभारो विध्वंसला कौरवांचा जैसा गजघटांतो सिंह लीला विदारितो तैसा हृदयाते भेदितो कौरवांची तो गाजत जव ऐकती तो उभेची हे घालिते एकमेकाते म्हणती सावध रे सावध अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते ती पुनरपि दळाते आवरिले मग सरिसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयांत जलधर अनिवारका ते देखील अर्जुने संतोष घेऊनी म्हणे मग संभ्रमे दिठी सेने घालतसे तव संग्रामे सज्ज झाले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलले पंडुकुमरे ऋषिकेशं तदा वाक्य निदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता धडकरी रथो पेलावा निवोनी मध्ये घालावा दोही दळा यावदेत्तान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः जवनी नाविक हे सकळवीर सैनिक न्याहाळीना शेख झुंजते जे येथाले असती आगवे परी कवने सिम्या झुंजावे हेरणी लागे पहावे म्हणून या बहुत करोनी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटी वावी नहाव बांधिती झुंजी झुंजाची आवडी धरिती परी संग्रामे धीर नवती हे सांगो निराया प्रति काय संजयो म्हणे संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ऐका अर्जुन तुते बोलला तव श्रीकृष्णे रथू पेलिला दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षितां वाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती अनिक बहुता हाती तेथ स्थिर करुणिया रथो अर्जुन असे पाहतो तो दळभार समजतो संभ्रमेसी मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णा म्हणे नावेक विष्णू झाला तो आपण पयापन म्हणे येत काय कवन जाणे हे म्हणे धरले ने परी काही आश्चर्य असे पुढील असे घेतो तो सहजे जाणे हृदय असतो परी उगासे निवांतो ते वेळी तव तेथ पार्थो सकळ पितृ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता झाला इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझे सुहृजन सासरे आणि काही सखे सोयरे कुमरपौत्र धनुर्धरे देखिले तेथ जया उपकार होते केले
कापदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ते वेळी अवलोकिले कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत तेथ मनी गजबज झाले आणि अपैसी कृपाली तेने अपमाने निघाले वीरवृत्ती ज्या उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्याती त्या अनिकेतेन सहाते सुतेजपणे नवी आवडीचे निमरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना तैसे अर्जुना तेथ झाले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिधले कारुण्यासी देखा मंत्रज्ञो बरळू जाय मग तेथ का जैसा संचारू होये तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला मनोनी असता धिरू गेला हृदयात राहू आला जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतो तया परिपार्थो अति स्नेहे मोहितो मग सखेदासे बोलतो श्रिय अच्युतेसी अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्ग आघवा देखिला इथं हे संग्रामी अति उद्धत झाले असते कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय येणे नावेची नेनो काये मजा आपण पे सर्वथा नाही मन बुद्धी ठाये स्थिर नोहे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकळता उपजत गात्रांसी सर्वांगा कांटाळा आला अति संतापो पनला तेत बिंबळ हातू गेला गांडीवांचा तेन धरतची निष्ठले परिनेनेचे हातोनी पडिले ऐसे हृदय असे व्यापिले मोहेने जे वज्रापासोनी कठीण दुर्धर अति दारुण तया हुनी असाधारण हे स्नेह नवल जेने संग्रामे हरो जिंकला निवांत कवचांचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझे जैसा भ्रमर भेदी कोडे बल तैसे काष्ठ कोरडे परिकळिके माझी सापडे कोवळीये उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरोनीने तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा हे आदि पुरुषाची माया ब्रह्मे आही नयेची आया मनोनी भुलविला ऐके राया संजयो म्हणे अवधारी मग तो अर्जुनो देखोनी सकळ स्वजनो विसरला अभिमानो संग्रामींचा कैसी नेनो सदयता उपनली तेथ चित्ता मग म्हणे कृष्णा नसिजेथ माझे अतिशय मन व्याकुळ होत सेवाचा बरळ जे वधावे सकळ येणे नावे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे वधावे तरी युधिष्ठिराधिका कान वधावे हे रे राघवे गोत्र जामुचे मनोनी जळो हे झुंज प्रत्ययानये मज येणे काय काज महापापे देवा बहुता परी पाहता येत ओकटे होईल झुंजता वर काही चुकविता लाभुआती नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तयमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही एथ राज्य तरी काही हे पाहोनिया या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळोता घवे पार्थो म्हणे तेने सुखे विन होईल ते भलतेही साहिजेल वरी जीवित हे वेची
जेल याची लागे परी यासी घातो की जे मग आपण राज्य भोगीजे हे स्वप्नी ही मन माझे करू न शके तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे जे वडिलाया चिंतावे विरुद्ध म्हणे पुत्रा तेची कुळ तयाचे काही हेची फळ जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले ते मनची नाके विधरिजे आपण वज्राचे आबोलीजे वरी घडे तरी की जे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे हे जीवित ही उपकारावे काजियांच्या आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडोनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जहाले असती उद्यत झुंजावया अंतोर्या कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्रे जिव्हारे आरोपुनी ऐसिया ते कैसे निमारो कवनावरी शस्त्र धरो निज हृदया करो घातो केवी आचार्या पितर पुत्रास तथैव च पितामहः मातुला श्वशुरा पौत्रास शाला संबंधिनस्तथा हे नेनसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार साधारण आम्हा बहुत येथ शालक सासरे मातुल अनेक बंधू हे सकळ पुत्र नातू केवळ इष्ट ही असती अवधार्या ते जवळीकेचे हे सकळ हे सोयरे आमुचे म्हणून दोषाती वाचे बोलताची येतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं नु महे कृते हे वरी भरते करितो आताची येथे मारितो परी आपण मने घातो न चिंतावा त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी जरी आजी येथायसे किजे तरी कवनाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा निहत्य धार्त राष्ट्रान्न का प्रीतिस्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानात तायिनः जरी वधू करुणी गोत्रजांचा तरी वसवटा होनी दोषांचा मज जोडीलासी तू हातींचा दुरी होसी कुळहरणी पातके ती अंगी जडती अशेखे तये वेळी तू कवनेके जन्म देखावासी जैसा उद्याना माझी अनळो संचरला देखोनी प्रबळो मग क्षण भरी कोकिळो स्थिर नोहे सकर्दम सरोवरो अवलोकोनी चकोरो न सेविता विहेरू करुणी निघे तया परी तू देवा मज झकोन येसी मावा तरी पुण्याचा ओलावा नासी जाईल तस्मान्नार्हा वयं हंतुम धार्त राष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखीन श्याम माधव मनोनिहे न करे ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ बहुती परी दिसत असे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल तेने दुःखे हे फुटेल तुझवीन कृष्णा मनोनी कौरव हे वधी जती मग आम्ही भोग भोगी जती हे असो माता घडते अर्जुन म्हणे यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षये कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षये कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन हे अभिमान मध्ये भुलले जरी पासंग्रामा आले तरी आम्ही तापुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणतना जाणता जी सेवावे काळकूट हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला वचिता तो तव चुकविता लाभुआती असता प्रकाशु सांडावा मग अंधकोप आश्रावा तरी तेथ कवनो देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी तरी क्षणायका कवळोनी जाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाण नाताही केवेथ प्रवर्तावे ऐसे पार्थती अवसरी म्हणे देवावधारी या कल्मशाची थोरी सांगेन तुझ कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न मधर्मोऽभिभवत्युत जैसे काष्ठे काष्ठमथिजे तेत वन्ये कनिपजे तेने काष्ठ जात जाळिजे प्रज्वळलेनी जैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे
जळले मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळचे नासे म्हणून येणे पापे वंशज धर्मलोपे मग अधर्मोचे आरोपे कुळा माझे अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रियः स्त्रीषु दुष्टासु आर्ष्णेय जायते वर्णसंकरः एतसारासार विचारावे कौने काय आचरावे आणि विधी निषेधागवे पारुषती अस्तादिपो दवडिजे मग अंधकारे राहटिजे तरी उजोची काढळिजे जयापरी तैसा कुळी कुळक्षयो होये तये वेळी तो आद्य धर्मो जाये मग आन काही आहे पापा वाचनी जय यम नियम ठाकती तेत इंद्रिय सैरा राहटती मनोनि व्यभिचार गणती कुळश्रियांशी उत्तमा धर्मी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेत समूळ उपडती जाती धर्म जैसे चोहटाचे बळी पाविजे सैरा कावळी तैसे पाप महापापे कुळी प्रवेशती संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियाः मग कुळातया शेखा आणि कुळघातका येरा नरका जाणे आधी देखे वंश वृद्धी समस्त या परी होय पतित मग ओवाण्यती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवना तिळोदके कवन अर्पी तरी पितर काय करीती कैसे स्वर्गी वसती म्हणून तेही येते कुळापाशी जैसा नखाग्री व्याळू लागे तो निशिखांत व्यापी वेगे तेवी आ ब्रह्म कुळा घवे आपलविजे दोषैरे तै कुलघ्नानां वर्ण संकर कारकैः उत्साद्यन्ते जाति धर्मा कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता देवावधार्यानि कैक एत घडे महापातक जे संगदोषे हा लौकिक भ्रंशु पावे जैसा घरी आपुला वाणी वसे वन्ही लागला तो आणि काही प्रज्वलिला जाळून घाली ते संगती जे जे लोक वर्तती तेही बाधो पवती निमित्तेने तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिलिया ते ठाई मग कल्पांतीही उकलो नाही ये सने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनिवरी त्रासून उपजे हृदय वज्राचे हे काय किजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागिते तव क्षणिक ऐसे जाणता हि दोख विहेरुना हे जे वडील सकळ आपुले वधावयादिठी सुदले सांग काय घडले आम्हा यदि माम प्रतिकार मशस्त्रम शस्त्रपानयः धार्तराष्ट्रारण्य हन्योस तन्मे क्षेमतरम भवेत आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे जे शस्त्रे सांडोने साहून तयावरी होय जितुके ते मरण ही वरिनिके परियेने कल्मशे चाड नाही ऐसे देखोनी सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग संजय उवाच एव मुक्त्वार्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः ऐसे ते अवसरी अर्जुन बोलिला समरी संजयो म्हणे अवधारे धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला तेथ उडी घातले खाला रथोनिया जैसा कुमरूप राजकुमरूप दच्युतो सर्वथा होय उपहतो कारवी राहुग्रस्तु प्रभायुनो नातरे महासिद्धी संभ्रमे जिंतला तापसु भ्रमे मग
आकळून कामे दिनो किजे तैसा तो धनुर्धरो अत्यंत दुःखे जर्जरो दिसे जेथर हंवरो त्यजिला तेने मग धनुष्य बाण सांडिले न धरता श्रुपात आले ऐसे ऐके राया वर्तले संजयो म्हणे आता यावरी तो वैकुंठनाथो देखोने सखेद पार्थो कवने परी परमार्थो निरूपिल ते सविस्तर पुढारी कथा अतिश कौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासो इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुण्डलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय।